नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मामी आता खूपच जास्त रागवलेली असते. शोभा म्हणत असते, विनीत तुम्ही दोघांनी लग्न केलं? अरे विनीत, छोट्यातली छोटी गोष्ट तू मला विचारल्याशिवाय करत नाही आणि लग्नाचा एवढा मोठा निर्णय तू एकट्याने घेतलास. तू ह्या मुलीबरोबर लग्न केलंस. तेव्हा इकडे आता शोभा म्हणत असते, विनीत तू खरं सांग, हे सगळं खोटं आहे ना? नाटक आहे ना हे सगळं? तेव्हा विनीत म्हणतो, नाही आई, हे नाटक नाही आहे. आम्ही एवढं मोठं नाटक का करू? आम्ही दोघांनी लग्न केलं आहे. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, विनीत अरे काय बोलतोयस तू? अरे किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या लग्नासाठी आणि तू हे काय करून आलास? तेव्हा इकडे शोभा म्हणते, मी कधीही या मुलीला सून म्हणून स्वीकारणार नाही आहे, कळलं ना तुला? ए मुली, आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून, कळलं ना? चालती हो. तेव्हा इकडे आता लगेचच विनीतचा हात आभा सोडून देते आणि मागे जाऊन उभी राहते. तेव्हा इथे विनीत आभाची साथ सोडत नाही. तो लगेच इकडे आता आभाचा हात पकडतो आणि म्हणतो, आई, आभा कुठेही जाणार नाही आहे. हे बघ, मी तुला सगळं काही व्यवस्थित सांगतो. आधी आम्हाला दोघांना घरात तर येऊ दे ना. तेव्हा शोभा म्हणते, अजिबात नाही. हे बघ, अजिबात नाही. मी तुला घरामध्ये घेऊ शकते. मी तुला जन्म दिलाय ना. पोटचा पोरगा आहेस तू माझा. मी आई आहे तुझी. तुला मी रस्त्यावरती कसं काय सोडेन? मी तुला घरामध्ये घेईन, पण ह्या मुलीला अजिबात नाही, कळलं ना? मी ह्या मुलीला अजिबात घरात घेणार नाही आहे. तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. तेव्हा विनीत म्हणतो, आई, आम्ही कुठेही जाणार नाही आहोत आणि जर तुला आम्हाला घरात घ्यायचं नसेल ना, तर मी सुद्धा जातो. चल आभा. तेव्हा आभा म्हणते, विनीत शांत हो ना जरा. हे बघ, मामी आता चिडल्यात. आपण अचानक लग्न करून आलो ना म्हणून. तू त्यांना थोडा वेळ तर दे ना. तेव्हा इकडे शोभा म्हणते, ए काय बोलतेस तू माझ्या मुलाला? माझ्या मुलाला मला वेळ द्यायला सांगतेस तू? तुला काय वाटलं, मला वेळ दिल्यानंतर माझा राग शांत होईल आणि मी तुला या घरामध्ये घेईन का? गृहप्रवेश करेन तुझा. हो हो ठीक आहे, आता मी गृहप्रवेश करते तुमचा दोघांचा. तुम्ही दोघांनी लग्न केलं आहे मला न विचारता, हो की नाही? आनंदाने घरामध्ये या, बरोबर ना? तेव्हा विनीत म्हणतो, आई, तू आता बाहेरच आम्हाला उभं करून असा वाद घालणार आहेस का? आम्हाला आतमध्ये तर येऊ दे. तेव्हा इकडे शोभा म्हणते, ठीक आहे, तुला आतमध्ये यायचं आहे ना, तू आतमध्ये ये. ये इकडे आतमध्ये ये. पण मी तुला आतमध्ये घेईन घरामध्ये, पण ह्या मुलीला, ह्या प्रभूंच्या कार्टीला मी घरामध्ये अजिबात घेणार नाही, कळलं तुला? ये तू आतमध्ये आणि तिला जायला सांग. तिला तिच्या घरी जायला सांग. तेव्हा विनीत म्हणतो, आई, हे काय बोलतेस तू? अगं मी तिच्याबरोबर लग्न केलं आहे आणि मी तिला कुठे जायला सांगू? आणि विनीत शोभाच्या समोरच आभाचा हात आपल्या हातात धरतो आणि म्हणतो की मी आभाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. ती माझी बायको आहे. तेव्हा इकडे आता शोभा म्हणत असते, ती तुझी बायको नाही आहे. अरे किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या लग्नाची, सगळं मातीमोल करून टाकलंस. तेव्हा इकडे आभा म्हणते, विनीत हे बघ, तू शांत हो ना, तू काही बोलू नकोस, मामी रागवलेत ना आता. तेव्हा इकडे शोभा म्हणते, तू गप्प बसा. हे सगळं जे काही घडतंय ना, ते सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू आमच्या दोघांमध्ये मध्ये बोलायचं नाही, कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसीने घडलेला प्रकार गायत्रीला सांगितलेला असतो की नक्की काय घडलं. इथे आता निधीचं विनीतवरती प्रेम होतं आणि विनीतने आणि आभाने लग्न केलं. हा धक्का निधीला सहन झाला नाही, म्हणून निधीने असा मूर्खपणा केला. तिने हाताची नस कट केली. तेव्हा इथे गायत्री आता असं दाखवत असते की तिला याबद्दल काही माहितीच नाही आहे. गायत्रीला तर सगळं माहिती असतं, कारण जेव्हा निधी मानसीजवळ बोलत असते ना की तिचं विनीतवरती प्रेम आहे, तेव्हा गायत्रीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि म्हणूनच ती इथे आभाला आणि विनीतला लवकरात लवकर घाईघाईने लग्न करायला सांगते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो गायत्री म्हणत असते, अगं पण मानसी, तुला माहिती होतं ना की निधीचं विनीतवरती प्रेम आहे म्हणून, मग तू आभाला का नाही समजावलंस? तेव्हा मानसी म्हणते, वहिनी मी काय करणार होते? अहो निधीला समजवायला हवं ना, कारण इथे तिचं फक्त विनीतवरती प्रेम आहे, पण विनीत आणि आभाचं एकमेकांवरती प्रेम आहे. मग त्या दोघांनी एकत्र यायला हवं. तेव्हा इथे गायत्री म्हणते, अगं पण आता काय होऊन बसलं तू बघितलंस ना, इथे निधीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि तिकडे आभाने विनीतबरोबर लग्न केलं. अगं काय होणार आहे तिकडे तुला माहिती आहे का? तुझी मामी कशी आहे, ती आभाला ॲक्सेप्ट करणार आहे का? तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, मला तर इथे आभा आणि निधी दोघींचीही खूपच जास्त काळजी वाटते. इथे निधीने एवढा मूर्खपणा केलाय की हाताची नस काटून घेतली. आता तिला बरं वाटते की नाही?
आणि तिकडे आभा विनीत बरोबर लग्न करून तर गेले, पण तिला घरात तर घेतील ना? या मुलांचं मला हल्लीच्या काही कळतच नाही आहे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की वहिनी, अहो पण मी काय करणार होते? मला निधीबद्दल हे आता कळलं. निधीला मी समजावणारच होते. तिला मी सांगणार होते की तू विनीतचा विचार करू नकोस म्हणून. कारण आभा आणि विनीत हे दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतात. त्यांनी जरी आता लग्न नसतं केलं तरी नंतर केलं असतं. निधीला हा त्रास होणारच होता ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते, पण मानसी, अगं तुला तर माहिती होतं ना सगळं आधीपासूनच. मग तू निधीबरोबर का बोलली नाहीस किंवा तू आभाला का समजवलं नाहीस? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता शोभा म्हणत असते की हे बघा, आताच्या आता हे लग्न मोडलं असं समजा. हे लग्न मी मान्य करणार नाही आहे. हे बघ विनीत, मी तुला मारू शकत नाही, पण या मुलीला मी मारू शकते. तिलाही मी मारू शकते. तेव्हा इकडे हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता गळ्यातून काढ. शोभा इथे आभाला म्हणत असते, काढ हे मंगळसूत्र गळ्यातून. आणि इथे शोभा आभाच्या कानाखाली सुद्धा द्यायला जात असते. तेव्हा विनीत शोभाचा हात पकडतो आणि म्हणतो, आई हे काय करतेस तू? तू आभावरती हात उगारतेस. ती बायको आहे माझी. तेव्हा इथे शोभा म्हणते, अरे ही काय तुझी बायको आहे? गळ्यामध्ये हार घालून मिरवते. अरे काय आहे का यांच्याकडे? तू सुद्धा त्या हारा एवढीच आहेस, कळलं का तुला? तर इकडे आता शोभाला आभाची उंची आवडलेली नसते, पण इथे शोभा तरी कुठे एवढी उंच आहे आणि तिला तिच्या मुलासाठी खूपच जास्त उंच मुलगी हवी, म्हणून तिला ती टोमणा मारते आणि म्हणते, तू तर या हारा एवढीच आहेस ना. तेव्हा विनीतला राग येतो आणि तो म्हणतो, आई हे काय बोलतेस तू? तेव्हा इथे आता विनीत म्हणत असतो की चल आभा, आता आपण इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे, चल आपण जाऊया. तेव्हा इथे विनीत आणि त्याचबरोबर आभा दोघेही आता घरातून जात असतात. तेव्हा शोभा म्हणते, काय कुठे जाते आता दोघेजणं? कुठे जाणार? त्या गाडीमध्ये राहणार का? काय गं ये, त्या गाडीमध्ये संसार करणार आहेस तू आता? गाडीमध्ये राहणार आहेस? मी माझ्या मुलाला आता ती गाडी मी दिली आहे, त्याच्यामुळे आता ती गाडी मी तुला कुठेही नेऊ देणार नाही आहे विनीत. मला गाडीची चावी दे, आत्ताच्या आत्ता गाडीची चावी दे. तेव्हा इकडे आता विनीत लगेचच खिशामधून चावी काढतो आणि इथे शोभाला देऊन टाकतो. तेव्हा विनीत म्हणतो, हे बघ आई, तू जर हिला एक्सेप्ट केलीस नाहीस ना, तर मी सुद्धा आता घरामध्ये येणार नाही आहे. तू घरामध्ये घेतला असतास, आपण निवांतपणे या विषयावरती बोललो असतो, पण तू बाहेरच आता तमाशा करतीयस. तेव्हा इकडे शोभा म्हणत असते, अरे मग काय करू मी? सांग ना काय करू? हसत हसत तुमचं लग्न हे स्वीकारू का? मला साधं विचारलंसुद्धा नाहीस, मला काही सांगितलंसुद्धा नाहीस. तेव्हा विनीत म्हणतो, काय करणार होतो सांगून? आता तुला सगळं कळलं आहे तर तू काय करतेस? तेव्हासुद्धा तू हेच केलं असतंस. तेव्हा इकडे आता शोभा म्हणत असते की आता जा, आता काय करायचं आहे ना ते तुम्ही करा. आणि काय गं हे, तुमच्या स्वतःचे खायचे वांदे आहेत. तू काय विनीतला तुमच्या घरी घेऊन जाणार आहेस आणि काय घालणार आहेस त्याला खायला? तर तिथे सगळेजण अपमान करतील ना, तेव्हा तुमची अक्कल ठिकाणावरती येईल. कळते का तुम्हाला? तेव्हा इकडे शोभाने त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो. तुमच्या घरची परिस्थिती मला बरोबर माहिती आहे. इथे मोठं घर आणि पोकळ वासा अशी गत आहे तुमची, काय आहे काय तुमच्याकडे? आणि इथे आता आभाची लायकीच काढलेली असते. त्याचबरोबर इथे गायत्री म्हणत असते की मानसी, तुला माहिती होतं ना गं आधीपासूनच की निधीचंसुद्धा विनीतवरती प्रेम आहे. मग तू का त्या दोघांचं लग्न नाही लावून दिलंस? तू इथे निधीला सपोर्ट का नाही केलास? म्हणजे आभाचं आणि विनीतचं लग्न झालं तर तुला चालणार आहे. मला असं वाटतं हे तू मुद्दामून केलंस ना. मुद्दामून तू आभाला तोफेच्या तोंडी दिलंस ना. तुझी मामी तिचा छळ करेल, तुला माहिती होतं. तिला ती चांगलं सांभाळणार नाही, तिचा छळ करेल, म्हणूनच तू आभाला त्या घरामध्ये विनीतबरोबर लग्न करून पाठवलंस ना. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की ही गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही? म्हणजे स्वतःच्या बहिणीला वाचवलंस, कारण तिचा इथे जाच होऊ नये म्हणून, आणि आभाचा जाच व्हावा, तिला इथे तुझ्या मामीने छळावं म्हणून तू तिला विनीतबरोबर लग्न करून पाठवलंस ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, नाही हो वहिनी, मी असं का करेन? मी असं काहीही केलेलं नाही आहे. उलट मी इथे आभाला लग्नच करायला सांगितलं नव्हतं विनीतबरोबर. तेव्हा तिथे तेजस येतो आणि म्हणतो, काय हो वहिनी, काय बोलताय तुम्ही? सांगा ना, काय बोललात आता तुम्ही? मला असं वाटतं की मानसीला आभाची काळजी आहे आणि तुमच्यापेक्षाची जास्तच आहे, कळलं तुम्हाला? या इथे काय करतायत? तेव्हा मानसी म्हणते, अहो राष्ट्रहित, तुम्ही येईपर्यंत गायत्री मॅम माझ्याबरोबर निधीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांनीच इथे पैसेसुद्धा भरलेले आहेत.
तेव्हा गायत्री म्हणते, कळलं मी इथे काय करते. मला घरच्या लोकांची सुद्धा काळजी आहे आणि परक्यांची सुद्धा. कळलं का तुला? तुमच्या दोघांमुळे झाले हे सगळं. तुम्हाला दोघांना सगळं काही माहिती होतं तर का नाही सांगितलं? काहीतरी टाळता आलं असतं. पण नाही, मोठेपणा मिरवायची सवय आहे ना तुम्हाला दोघांना, म्हणून तुमच्यामुळे झालं हे सगळं. तिकडे आभा तोफेच्या तोंडी गेली आहे आणि इकडे ही निधी, हिने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. आता कसं या सगळ्यातून सावरायचं आहे काय माहिती. तेव्हा इकडे मानसी म्हणते, तेजस, यापेक्षा जर तू घरच्या लोकांना सगळं सत्य सांगितलं असतंस ना तर जास्त बरं झालं असतं. किमान आभा पडून तरी गेली नसती त्या विनीत बरोबर. आता तिचं तिथे काय हाल होणार आहेत ना काय माहिती. तेव्हा इकडे आता आभा ही पळून गेले हा तिने सुद्धा मूर्खपणाच केलेला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता मामा आलेले असतात. ते दरवाजा नॉक करतात. तेव्हा इकडे शोभा दरवाजा उघडते. तेव्हा मामा म्हणतात, कुठे आहे विनीत, कुठे आहे ते सांग मला. विनीत आणि आभा कुठे आहेत? तर इकडे आता मामी काही बोलायला तयार नसते. मामा शोभाला विचारत असतात की शोभा, विनीत आणि आभा दोघेजणं कुठे आहेत? कुठे गेले ते दोघेजणं? तेव्हा शोभा म्हणते, गेले ते दोघंजणं घरातून. तेव्हा इथे मामा म्हणतात, तूच त्यांना काहीतरी बोलले असशील म्हणून तर ते दोघेजणं गेले ना. तेव्हा शोभा म्हणते, हो बोलले मी त्यांना, बोलले. मग काय करणार होते? आरती करणार होते का त्या दोघांची? विनीतने त्या प्रभूंच्या वांग्याबरोबर लग्न केलं आणि ते वांग तो घरात घेऊन आला. मला कसं सहन होणार आहे ते? मी माझ्या मुलाच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. माझ्या मुलाचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीबरोबर मला करायचं होतं, जी इथे सोनं नाणं दागिने घालून या घरामध्ये लक्ष्मीसारखी मडवून येईन. पण काय झालं, ती प्रभूंची कार्टी या घरामध्ये सूर म्हणून आली. आता मी माझ्या मुलासाठी बघितलेलं स्वप्न मी कसं काय पूर्ण करणार आहे? तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, अगं शोभा, काय बोलतेस तू हे? काय माझं नशीब, काय तुझी भाषा? तेव्हा इकडे शोभा म्हणते, अहो नशीब तर माझं फुटलं की इथे त्या प्रभूंची कार्टी आपल्या घरामध्ये सूर म्हणून आली. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं पण इथे आपल्या विनीतची गाडीसुद्धा बाहेरच उभी आहे. त्याची गाडी तो घेऊन गेलेला नाही आहे का? तेव्हा शोभा म्हणते, नाही दिली त्याला मी गाडी. का देऊ मी? त्या गाडीचे पैसे मीच भरले होते ना. मग ते गाडीचे पैसे जर मी भरले होते मग गाडीवरती अधिकार माझा आहे. मी नाही दिली त्याला ती गाडी, मी का देऊ? तेव्हा इकडे मामा म्हणतात, अगं तू काय आहेस, कोण आहेस तू बाई? अगं गाडी नाही दिलीस, ते दोघेजण आता कुठे जाणार, कसे पैसे कमवणार? तुला अक्कल नाही आहे का गं शोभा? तेव्हा इकडे आता शोभाने रागाच्या भरामध्ये इथे विनीतकडून आता ते गाडीसुद्धा काढून घेतलेली असते आणि घरातून सुद्धा बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गायत्री आभाला फोन करते आणि विचारते, अगं आभा, कुठे आहेत तुम्ही दोघेजणं? तेव्हा आभा म्हणते, वहिनी, अगं तिकडे सगळेजणं कसे आहेत? मी पळून आले म्हणून सगळेजण आता खूपच जास्त चिडले असतील ना, रागवले असतील. तात्या आणि आई कशी आहेत गं? त्यांना त्रास झाला असेल ना खूप? तेव्हा इथे गायत्री आता रडायचं नाटक करते आणि म्हणत असते की आभा, अगं तुला माहिती आहे का इथे काय चाललं आहे ते? सगळेजण तर चिडलेतच. अगं पण ती निधी आहे ना, मानसीची बहीण, तिने स्वतःच्या हाताची नस कट केली आहे, माहिती आहे का तुला? तेव्हा इथे आता आभा म्हणत असते की नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण तिने असं का केलं? इथे त्या निधीने स्वतःच्या हाताची नस का कट केली आहे? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, अगं विनीतसाठी तिचंसुद्धा म्हणे विनीतवरती प्रेम आहे आणि म्हणूनच तिने इथे तुझं आणि विनीतचं लग्न झालेलं ऐकलं आणि तिला हा एवढा मोठा धक्का सहन झाला नाही आणि म्हणूनच तिने हाताची नस कट केले. हॉस्पिटलमध्ये आहे ती, आता ॲडमिट आहे. तेव्हा इकडे आता आभालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणत असते, काय, निधीने हाताची नस कट केली? तेव्हा इथे विनीतलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. विनीत म्हणतो, काय, असं का केलं तिने? तेव्हा तिने सांगितलेलं असतं की तिचं विनीतवरती प्रेम आहे म्हणून हे सगळं केलं आहे. तेव्हा इथे आबा म्हणते, काय, निधीचं विनीतवरती प्रेम आहे? तेव्हा विनीत म्हणतो, मला तर याबद्दल काहीच माहिती नाही आहे की तिचंही माझ्यावरती प्रेम होतं म्हणून. तेव्हा आबा म्हणते, पण वहिनी, अगं विनीतला याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे. त्यानंतर इथे आता आभाला, विनीतला, सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की निधीचं विनीतवरती प्रेम, कारण तिने कुणालाही सांगितलेलं नसतं, फक्त तेजस आणि त्याच्यानंतरला मानसी. त्यामुळे इथे विनीतला तर माहितीच नसतं की इथे निधीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीतरी आहे. तेव्हा विनीत म्हणतो, नाही नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही आहे. तेव्हा गायत्री म्हणते, आभा तुला माहिती आहे का,
मला तर वाटते मानसी म्हणूनच तुला विनीतबरोबर लग्न करू नकोस असं सांगत होती. आठवतंय ना तुला ती कशी म्हणत होती तुला की त्याच्याबरोबर बोलायचं नाही, जोपर्यंत घरातले लोक या लग्नाला परवानगी देत नाही तोपर्यंत फोन करायचा नाही, एकमेकांना भेटायचं नाही असं सांगत होती ना. मला तर तेच वाटतंय की तिला आधीपासूनच माहिती होतं की इथे निधीचं विनीतवरती प्रेम आहे आणि म्हणून ती तुला विनीतपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा इकडे आता आभाला ते सगळं आठवतं की कशा पद्धतीने तिला मानसी बोलत होती, पण मानसी हे सगळं काळजीपोटी बोलत होती आणि ते आभाला कळतं. आभा म्हणते, नाही नाही वहिनी, मानसी वहिनी असं कधीच करू शकत नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणते, अगं असंच तर ना, त्या मानसीने तुमच्या सगळ्यांचा गोड बोलून बोलून विश्वास संपादन केला आहे आणि म्हणून तिच्या चांगुलपणाच्या आड ती तिच्या मनासारखं सगळं करायला बघत असते. तुला माहिती नाही आहे, येथे घरातले लोक आता सगळे तुझ्यावरती चिडलेत, सगळे तुझ्यावरती रागवलेत, पण काही हरकत नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तू कुणाचंही अजिबात काहीही विचार करू नकोस. तू फक्त आता तुझा विचार कर. आधी तू मला सांग, तू गेली होतीस का तिकडे? तू तुझ्या सासरी गेली होतीस का? गृहप्रवेश झाला का तुझा? तेव्हा इथे आभा आता गप्पच बसते. ती काहीसुद्धा बोलत नाही. त्यानंतर इकडे आता गायत्री समजून गेलेली असते की शोभाने काही गृहप्रवेश केला नसेल, चांगला तिथे वाद झाला असेल. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तेजस आणि त्याचबरोबर मानसी दोघेही जण निधीबरोबर बसलेले असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की हे बघा लकी चार्म, तुम्ही नका काळजी करू, या सगळ्यामध्ये निधीची सुद्धा काही चुकी नाही आहे हो, निधीचं मनापासून प्रेम आहे विनीतवरती. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, अहो पण हे कसलं प्रेम आहे? जर आभाचं आणि विनीतचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्या दोघांना लग्न हे करायचंच होतं, आता नाही तर नंतर केलं असतं. इकडे विनीतचं आभावरती प्रेम आहे, निधीवरती नाही. निधीचं फक्त विनीतवरती प्रेम आहे आणि ते त्याला माहितीसुद्धा नाही आहे. मग या प्रेमाला काय अर्थ आहे? आणि तिथे त्या दोघांनी लग्न केलं म्हणून हिने हाताची नस कट करून घ्यायची का? अहो असा हा मूर्खपणा या मुलीला करायची काय गरज होती? तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, खरं तर या सगळ्यामध्ये माझी चूक आहे, कारण जेव्हा हे सगळं मला विनीतबद्दल निधीने सांगितलं ना, तेव्हा मी निधीला म्हणालो होतो की तू काही काळजी करू नको, विनीतचं आणि तुझं लग्न नक्की होईल, मी लावून देईन तुमचं लग्न, मामीला मामाला सगळ्यांना मी समजावेन. पण मी विनीतबरोबर बोलायला हवं होतं, त्याच्या मनामध्ये निधीबद्दल काय आहे ते विचारायला हवं होतं, पण मी तसं काहीच केलं नाही. मलासुद्धा वाटलं की निधीचं प्रेम आहे म्हणजे विनीतचं सुद्धा असेल, पण इथे तर आभाचं आणि विनीतचं प्रेम आहे याबद्दल मला तुम्ही सांगितलं. मी तिला शब्द देऊन बसलो होतो ना की लग्न लावून देईन म्हणून. तिच्याही आशा वाढल्या असतील आणि तिने अचानकपणे ऐकलं की विनीतचं आणि आभाचं लग्न झालं आहे, त्यामुळे तो धक्का तिला सहन झाला नसेल आणि म्हणून तिने एवढं मोठं पाऊल उचललं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही राष्ट्रहित, या सगळ्यामध्ये तुमची नाही तर माझी चूक आहे, खरं तर सगळी माझी चूक आहे. ज्या क्षणी मला तुम्ही सांगितलं की निधीचं विनीतवरती प्रेम आहे, त्या क्षणी मी जाऊन निधीला भेटायला पाहिजे होते आणि तिला मी सांगायला पाहिजे होतं की बाई गं, तुझं जरी प्रेम असेल तरीसुद्धा विनीतचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे. आभाचं आणि विनीतचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्याच्यामुळे तू विनीतचा विषय मनातून काढून टाक, त्याच्याबद्दल मनामध्ये काहीही ठेवू नकोस. तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा लकी चार्म, तुम्ही आता कसलाही विचार करू नका, तुम्ही फक्त निधीकडे लक्ष द्या. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, या सगळ्यात जर कुणाची चूक असेल ना तर ह्या मूर्ख मुलीची चूक आहे की तिने इथे एकतर्फी प्रेमामध्ये हाताची नस कट केली आहे. तेव्हा इकडे आता निधी म्हणत असते, ताई, तेव्हा इथे ती शुद्धीवरती आलेली असते. मानसी आहे त्यांनी म्हणते, निधी बाळा ठीक आहेस ना तू, तुला जास्त त्रास तर होत नाही आहे ना? आणि ती तिला उठून बसवते. निधी म्हणते की मला पाणी हवं आहे. तेव्हा मानसी तिला पाणीसुद्धा प्यायला देते. पाणी पिऊन झाल्यानंतर मानसी म्हणत असते, निधी हा काय मूर्खपणा केलास गं तू? हाताची नस कापून घेण्याची तुला काय गरज होती? हे बघ, तुझं जरी विनीतवरती प्रेम होतं तरीसुद्धा विनीत आणि आभाचं एकमेकांवरती प्रेम होतं ना गं, त्या दोघांनी लग्न केलं म्हणून तू एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललंस? तेव्हा इकडे एकतर्फी प्रेमामध्ये असं पाऊल कुणी उचलतं का? अशी जबरदस्ती कुणी कुणावरती करतं का? तेव्हा इकडे आता खूपच जास्त निधीला मानसीच्या बोलण्याचा राग येत असतो. तेव्हा इकडे आता जेव्हा मानसी तिला म्हणते की तुझं जरी प्रेम असेल तरीसुद्धा विनीतचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे,
त्याच्यामुळे मनातून विनीतचा विचार आता काढून टाक. त्या दोघांनी लग्न केलंय. एकतर्फी प्रेम असलं की आपण दुसऱ्यावरती अशी जबरदस्ती करतो का गं? नाही ना. तेव्हा इकडे निधी म्हणते, ताई हे बोलतेस तू? अगं तुझ्यावरती सुद्धा तेजसचं प्रेम नव्हतं ना, तरीसुद्धा मंगळसूत्र घेऊन जबरदस्तीने त्यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याबरोबर लग्न केलंस ना तू. तेव्हा प्रेम होतं का तुझं तेजसबरोबर? तू सुद्धा त्यांच्यावरती जबरदस्ती केलीसच ना. असं म्हणाल्यानंतर इथे मानसीला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो.